विविध प्रकारचे हाताने बनवलेले दागिने, गृहोपयोगी वस्तू, स्वयंपाकाच्या वस्तू, लोणची, पापड, मसाले, अगदी कलाकुसर केलेली भांडी यांनी सजलेली ही बाजारपेठ भरली आहे विरारमध्ये। बहुजन विकास महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रवीणा ठाकूर यांच्या संकल्पनेमधून महिलांच्या सक्षमीकरणासाठी या बाजारपेठेचे आयोजन करण्यात आले। 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या कालावधीमध्ये विरार पश्चिमेच्या रुची हॉटेल शेजारील प्रेमवल्लभ सभागृहात ही बाजारपेठ भरवण्यात आली आहे। वसई विरार आणि सुपाऱ्यामधील महिला आजकाल बचत गट तसेच त्यांचे स्वतःचे जे महिला मंडळ आहेत त्याच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तू ज्या बनवतात, ज्याचं उत्पादन करतात। तर कित्येक वर्षापासून, आज 20 वर्षापासून माझे पती श्री हितेंद्र ठाकूर तसेच आता जो माझा मुलगा आमदार आहे क्षितिज ठाकूर, ते परत आपले जे खासदार होते बलिराम जाधव आणि महानगरपालिका, ह्या सर्वांच्या माध्यमातून, ह्या सर्वांच्या प्रयत्नांनी आपण आज वसई तालुक्यातील महिलांसाठी भरपूर अशी वेगवेगळे बाजारपेठ उपलब्ध करून देतो, जेणेकरून त्या जे घरी त्यांचं उत्पादन करतात त्या मालाला विक्री मिळेल आणि त्यांना एक बाजार मिळेल। महिलांच्या गृहोपयोगी वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना आर्थिक सुबत्ता लाभावी, हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू असल्याचं संयोजकांनी सांगितलं। उत्सवाचे दिवस असल्यामुळे चांगली बाजारपेठ उपलब्ध होते आणि ही बाजारपेठ उपलब्ध करण्यामागे एकच उद्देश असा होता की स्त्रिया या मानसिकपणे खंबीर आहेत, स्त्रिया या सामाजिकपणेही खंबीर आहेत, पण आर्थिक जे सबलत्व असलं पाहिजे तिथे कुठेतरी कमतरता राहिल्यामुळे सामाजिक आणि मानसिक जे स्तर आहे ते थोडंसं मागे येतं। जर सामाजिक आणि मानसिक सबलतेबरोबर जर स्त्रियांची आर्थिक सबलताही खूप चांगली झाली तर अजून काहीतरी चांगलं आपल्याला निर्माण करता येतं। या बाजारपेठेमध्ये महिलांच्या दागदागिन्यांसह साड्या, पर्स अशा महिलांनी स्वतः बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आले। या बाजारपेठेमुळे निश्चितच महिला सक्षम होतील असा विश्वास प्रवीणा ठाकूर यांनी व्यक्त केलाय। माझं पहिल्यापासून महिलांना हेच सांगणं आहे की जर तुम्हाला कायमस्वरूपी तुमचा माल हा विक्री व्हावा असं वाटत असेल तर तुमचा दर्जा हा उत्तम ठेवा आणि त्याचं प्राईससुद्धा अगदी रिजनेबल ठेवा, जेणेकरून तुम्हाला हे कायमी स्वरूपात तुमचा हा व्यवसाय चालू राहील। महिलांना मी एक आवाहन करू इच्छिते की आज त्या मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या कितीही सक्षम असल्या तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या त्याने सक्षम होणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण समाजात एक वेगळं स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं अतिशय गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी पुढे यायला पाहिजे असं मी त्यांना आवाहन करते। प्रवीणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून भरलेली ही बाजारपेठ निश्चितच महिलांसाठी उपयुक्त अशीच आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।